श्री स्वामी समर्थ आदित्य मोटिवेशन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही छान सपोर्ट केला, इथून पुढं असाच प्रेम आणि सपोर्ट द्या. थँक्यू. खात नाही रो नाही, माझी मम्मी आल्याशिवाय मी काहीच खाणार नाही. तर बघा, देवाने करावं तर सगळ्याचं चांगलं करावं, सगळं व्यवस्थित करावं. मी पण यावा, माझा नवरा वगैरे सगळं कमवतो, सगळं काही व्यवस्थित आहे, तरी पण मी कमवते. कारण की आपण कमवल्याने एका म्हणतात ना, गाडीला 2 चाकं असतात, त्यातल्या 2 चाकाने एकच चाललं तर एक डगमगलं जातं. त्यामुळे दोन्ही चाकं समान चालली ना, संसार व्यवस्थित चालतो. म्हणून मी कष्ट करते, दोघंही मिळून कष्ट करतो, छान मुलांना सांभाळतो. मला आहेत 2 जुळी मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. तर दोन्ही मुलांचं संगोपन आम्ही दोघं मिळून करतो. जुळी असल्यामुळं आम्हाला खूप त्रास झाला मुलांना मोठं करायला. तर आहेत आता छान मोठी झाली आहेत. आता ह्या वर्षी 10वीला जाणार आहेत मुलं. 9वीची एक्झाम दिली त्यांनी. तर त्यांचं बघत 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 मी पण सकाळ शिपच घेतलेली आहे, कारण की मुलांकडे लक्ष द्यावं लागतं. सकाळपर्यंत असतात माझे मिस्टर, त्यानंतर मी येते घरी, मग मुलांकडे लक्ष द्यायला लागतं म्हणून. तर त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. त्याने नंतर जातात, मी आल्यानंतर मग जातात ते कामावरती त्यांचं करायला, आणि मग मी दुपारानंतर मुलांकडे असते. आणि व्यवस्थित सगळं चालू आहे, कारण की विचार आपले चांगले व्यवस्थित असतील ना, सगळा संसार व्यवस्थित चालतो. कारण की दोघं नवरा बायकोने मिळून कमवलं ना, तर सुखी संसार राहतो, हॅप्पी राहतो. आणि सगळं काय जे नवऱ्यावर ताणतणाव पडतो ते दोन्ही समान पडतो. कारण दोघांच्या पैशाचा आणि एकाच्या पैशाचा फार मोठा फरक आहे. तुम्ही म्हणत असता आजच्या अशा काहीचा, तर मी थकून कामावरून आले, आता जेवण करत आहे. मुलाला आवडतं म्हणून तो जेवत नाही, सकाळपासून काय खात नाही. त्याला ओरडलं तरी खात नाही. तो काहीतरी पाणी उठल्यानंतर आंघोळ केल्यावरती पाणीच पित असेल, त्यानंतर इथपर्यंत थांबलेला असतो. तो त्याला मी ओरडते, करत जा, खात जा, पित जा, अजिबात नाही. म्हणतो तू आल्याशिवाय मी खाणार नाही, पिणार नाही. मग तो आल्यानंतरच खाणं पिणं चालू असतं आमचं. सगळं आवरलं, आता जेवण वगैरे करायचं. तर त्याच्या इच्छे खातर आपण हाला हा म्हणायचं. ठीक आहे, चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.